तर आमदारांच्या या निधीवरून राऊतांनी मात्र सरकारवर हल्लाबोल केलाय। महायुतीला पाठिंबा देणाऱ्यांना निधी दिला गेलाय असं संजय राऊत म्हणाले। 5 कोटी हा विकास निधी नाही, ही लाच आहे। सत्ताधाऱ्यांनाच निधी हे लोकशाही विरोधी काम असल्याचं राऊत म्हणाले। तर राज्याला राज्यपाल नाहीत, राज्यपाल असले तरी फायदा नाही, कारण राज्यपाल भाजपचे हस्तक असतात असं राऊत यांनी म्हटलं। आणि राऊतांनी केलेल्या या टीकेला भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। एक फार मोठं लोकशाही विरोधी असं कारस्थान आहे। तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो। देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे महाराष्ट्रात। इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही। जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले। मला वाटतं की सध्या या राज्याला राज्यपाल नाही आहेत, आणि अर्थात राज्यपाल असले तरी काही फरक पडत नाही, कारण ते सुद्धा भाजपचेच हस्तक असतात। ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल। भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं, तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती। 12 आमदाराला 1.5 वर्ष मानधन दिलं नाही, निधी दिलं नाही। तुमचं सरकार असताना, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता, आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। ही परंपरा, हा पायंडा तुम्ही पाडला होता। हे संजय राऊत तुम्ही विसरलात का? ज्या पद्धतीनं तुमचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला दमडीही द्यायची नाही आणि आता निधी वाटपावरून गप्पा हाणायच्या, खरं तर तुम्ही लोकशाही विरोधी होतात।